जय श्रीराम मित्रांनो, ओगलं फिटनेस कोचच्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज परत एक नवीन टॉपिक घेऊन आलो। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, सर्वांशी खूप फायदेशीर ठरणार आहे। विषय असा आपला स्ट्रेस रिलीफ वर्कआउट रुटीन सांगणार आहे। भरपूर जणांना ताणतणाव हा खूप येत असतो, मानसिक ताण खूप असतो, तर त्यामुळे ते खूप स्ट्रेसमध्ये असतात आणि कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं मन लागत नाही। यासाठी मी कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे यासाठी सुद्धा व्यायाम असतो। तर तो व्यायाम केल्यानं तुमचं मन कसं स्थिर होईल, जोपर्यंत तुमचं मन स्थिर होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कुठली गोष्ट करण्यासाठी काही असो, कितीही महत्त्वाचे असो, ते तोपर्यंत मन लागणार नाही। म्हणून जोपर्यंत मन हे स्थिर होत नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याही कामामध्ये मन लागणार नाही। म्हणून स्ट्रेस रिलीफ वर्कआउट रूटीन मी तुम्हाला आज सांगणार आहे। खूप महत्त्वाचा आहे विषय, सर्वांनी यूज करा, खूप फायदेशीर आहे। सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, पहिला वर्कआउट आहे ड्रीप ब्रीथिंग। म्हणजे डीप ब्रीथिंग म्हणजे एकदम खोल श्वास घ्यायचा आहे। कमीत कमी हा 2 ते 3 मिनटं करायचे आहे। नाकातून खोल श्वास घ्या, 4 सेकंद त्याला धरा व 6 सेकंद नंतर, म्हणजे कमीत कमी 4 सेकंद धरल्यानंतर व 6 सेकंद नंतर तो सोडा। बरोबर आहे, 4 सेकंद धरायचा आहे, मग हळूहळू तो 6 सेकंदपर्यंत तो सोडून द्यायचा आहे। यामुळे काय होतं, नर्वस सिस्टीम ही शांत होते व मन स्थिर राहते। मित्रांनो, डीप ब्रीथिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि एकदम सोपी प्रोसेस आहे। खोल श्वास घ्यायचा आहे, 4 सेकंदपर्यंत होल्ड करायचा आहे, त्यानंतर 5व्या-6व्या सेकंदपासून तो हळूहळू सोडून द्यायचा आहे। यामुळे तुमचं मन स्थिर होईल आणि नर्वस सिस्टीम तुमची शांत होईल। त्यानंतर दुसरा आहे हलका कार्डिओ, म्हणजे वॉर्मअप। कमीत कमी 3 ते 4 मिनिटं करायचं आहे। यावर काय, स्पॉट रनिंग म्हणजे जागेवर हलके धावणे, म्हणजे स्पॉट रनिंग